नमस्कार. मी डॉक्टर प्रणय शिंदे, विटो रेटिना कन्सल्टंट, AVBRS सावंगी मेघे वर्धा. आज आपण डायबिटीज आणि BP यामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या पडद्यावर जे त्रास होत आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊया. BP आणि शुगर हे युजुअली आजकाल खूप कॉमन आहेत. म्हणजे हे आजकाल डायग्नोसिस खूप कॉमन झालं आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांना हे लवकर कळत आहे. यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागावर वेगवेगळे असर होतात. पण सामान्यतः लोकांना याचा असर डोळ्यांवर पण होतो याची कल्पना नसते. आणि डोळ्यांवर हा असर कुठे होतो? डोळ्यांवर हा असर सगळ्यात जास्ती डोळ्यांच्या पडद्यावर, ज्याला आपण रेटिना म्हणतो, तिथे होतो. तर तिथे BP आणि शुगरमुळे काय होतं? रेटिनावर रक्तस्राव वाढून जातो. ज्या वेळेला हा रक्तस्राव रेटिनावरच सीमित असतो, म्हणजे डोळ्यांच्या पडद्यापर्यंतच असतो, त्यावेळेला तिथे मधामध्ये पाणी जमा होतं आणि पाणी जमा होऊन जर तिथे सूज झाली तर तिथे आपल्याला महिने इंजेक्शन घ्यावं लागतं. युजुअली हे इंजेक्शन 8,500 ते 10,000चेच होतात. पण जर आपल्याकडे आधार कार्ड आणि राशन कार्ड वगैरे असेल तर ही सुविधा ज्योतिबा फुलेमधून होऊन पेशंटला सगळं काही फ्री होतं. कारण की हे इंजेक्शन महिन्यातून एकच वेळा लागतं असं नाही. हे इंजेक्शन कमीत कमी 5 ते 6 वेळा लागतं आणि प्रत्येक महिन्याला एक लागतं. आणि जर हे इंजेक्शन आपण लावले नाही, युजुअली गावातल्या लोकांना याबद्दलची आयडियाच नसते. त्यांना असं वाटते की जर नजर कमी झाली आहे तर ही आपल्या मोतीबिंदूमुळेच कमी झाली असेल. बघा, मोतीबिंदू हा सगळ्यांना होतो, पण मोतीबिंदू सोबत पडद्यावर जो त्रास होतो हा सगळ्यांना होत नाही. पण ज्या वेळेला जर पडद्यावर त्रास होणं सुरू झाला आहे त्यावेळेला त्वरित पडद्याची चाचणी करून त्यावर काही उपाय करता येईल का, हे माहिती असणे प्रत्येकाला खूप जास्ती आवश्यक आहे. आणि त्यामुळे प्रत्येक वेळेस रेटिनाची वर्षातून एक वेळा रेटिना बघणे खूप जास्ती आवश्यक असते. तसेच ज्यावेळेला हा रक्तस्राव फक्त रेटिनावर सीमित नसून रेटिनाच्या समोरच्या पाण्यामध्ये पण मिसळून जातो, त्यावेळेला गोष्ट फक्त इंजेक्शननीच सांभाळली जात नाही. त्यावेळेला आपल्याला इंजेक्शनसोबत त्याचं ऑपरेशन करून त्या पूर्ण रक्ताला पण काढावं लागतं. ऑपरेशन करून त्या रक्ताला काढल्यानंतर तिथे डोळ्यांचं एक ऑइल असतं, ते ऑइल टाकलं जातं किंवा एक गॅस असते, ती गॅस टाकली जाते. सामान्यतः हे ऑपरेशन थोडे महाग असतात. मोत्याबिंदूचे ऑपरेशन जरी 10, 15, 20 हजारापर्यंत असतील तरी ह्या ऑपरेशनची किंमत 35 ते 40 हजारापर्यंत असते. आणि हे ऑपरेशन जर आपल्याकडे आधार कार्ड आणि राशन कार्ड असेल, त्यावरचं नाव जर व्यवस्थित असेल, तर हे ऑपरेशन ज्योतिबा फुलेमध्ये आलं तर पूर्ण खर्च हा गव्हर्नमेंट उचलते. पूर्ण खर्च हा पेशंटला फ्री असतो. पेशंटला ₹1ही लागत नाही. त्यामुळे मी लोकांना फक्त हेच सांगेल की जसं आपण आपली नजर कमी झाली तर आपण चष्म्यासाठी चेक करायला जातो, मोतीबिंदू आहे का म्हणून चेक करायला जातो, त्याचप्रमाणे डायबिटीज आणि BP असलेल्या पेशंटनी आवर्जून वर्षातून एक वेळ तरी आपला पडदा चेक करायला हवा. कारण की जर आपल्या पडद्यावर रक्त येणं स्टार्ट झालं आहे, जर ते खूप कमी प्रमाणात आहे, तर कधी इंजेक्शनही नाही, फक्त लेझर करून पण जी फक्त एक OPD ट्रीटमेंट आहे, जी फक्त 10 मिनिटाची ट्रीटमेंट आहे, ज्याला फक्त ₹1200 ते ₹1500 लागतात, तेवढं करून पण रक्त थांबवलं जाऊ शकतं. पण जर हे रक्त वाढत गेलं तर त्याच्यानंतरचे स्टेप इंजेक्शन आणि त्याच्यानंतरचं स्टेप ऑपरेशन असतं. तर या व्हिडिओमध्ये आपण हेच बघितलं की जर तुम्हाला BP आणि शुगर आहे आणि लगेच अचानक जर तुमची नजर कधी कमी झाली आहे, तुम्हाला अचानक नजर बघता तुम्हाला जर असं वाटत आहे की काहीतरी खूप सारे काळे डाग फिरत आहे, काहीतरी लाल डाग आपल्या डोळ्यांच्या अवतीभोवती फिरत आहे आतून, त्यावेळेला लगेच तुम्ही आमच्या हॉस्पिटलला दाखवा, जेणेकरून आम्ही त्यांची पडताळणी करून लगेच काही ट्रीटमेंट असेल तर तुम्हाला सांगू शकतो आणि तुमची पुरेपूर मदत करू शकतो. धन्यवाद.